काढून टाक काहीतरी म्हणते त्याला कशाला ठेवलंय काय चाललंय आहे अनेक आंदोलन झाली फाट्यावाढ करण्याचा आश्वासन मिळतं. आता तुम्ही ठाम निर्धार केलेला आहे, मतदान करणार नाही, महापालिकेची निवडणूक होणार आहे, काय नेमकी भूमिका आहे, काय नेमकं ठरलं? पहिली गोष्ट 42 वर्षापेक्षा जास्त काळ हद्दवाढीचा लढा चालू आहे. कोल्हापूर शहराची हद्दवाढ कोल्हापूरच्या नागरिकांमुळे नाही तर राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींच्या एका कारणामुळे कोल्हापूरची हद्दवाढ रोखली गेली आहे. कोल्हापुरामध्ये राहायचं आणि कोल्हापूरचा विकास घडू द्यायचा नाही हे राज्यकर्त्यांचं धोरण आहे. आता रबर एवढा ताणला की तो आता तुटणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला. आता हद्दवाढ नाही तर महानगरपालिकेची निवडणूकही नाही असं आमचं धोरण आहे. काय नेमकं ठरलं? निवडणूक नाही म्हणजे नेमकं काय करणार? आणि होऊ देणार निवडणूक होऊ देणार नाही. आणि एकदा या कोल्हापूरच्या लढाऊ जनतेला आम्ही दाखवून देणार आहोत की जो राजकीय पक्ष हद्दवाढीच्या भूमिकेच्या विरोधात आहे त्याला या निवडणुकीमध्ये भुईसपाट करा. आणि ज्या पक्षानं गेले 2.5 वर्षापेक्षा जास्त काळ हद्दवाढ करतो आठ विरोध करतो म्हणून आम्हाला फसवलोय त्यांचा तर भुईसपाट आम्ही त्यांना करणार आहोत. कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ गेले 42 वर्ष रखडलेली आहे आणि आता 2026च्या महापालिका निवडणुका थोड्याच दिवसामध्ये जाहीर होत आहेत. आणि कोल्हापूरच्या जनतेनं म्हणण्यापेक्षा नागरिक कृती समितीनं असा निर्णय घेतलेला आहे की कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीमध्ये हद्दवाढीशिवाय घेण्यात येऊ नयेत, अन्यथा जनतेनं यावर बहिष्कार टाकावा अशी आमच्या कृती समितीची भूमिका आहे. आज अभी नाही तो कभी नाही ही भूमिका आता जनतेलाही कळालेली आहे. त्यामुळं कोल्हापूरचा विकास हा हद्दवाढ नसल्यामुळं खुंटलेला आहे. आमच्या पाठीमागची शहरं मोठी झाली परंतु कोल्हापूर शहर हे आहे तसंच राहिलेलं आहे. IT पार्क नाही, मोठी इंडस्ट्रीज नाही आणि कोल्हापूरच्या मुलांनी पुण्याला बॉम्बेला नोकरीसाठी जावं लागते. यासाठी हद्दवाढ झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि हद्दवाढ जर करण्यासाठी जर सरकार टाळाटाळ करत असेल तर येणाऱ्या निवडणुकीला आम्ही जनता यामध्ये बहिष्कार टाकल्याशिवाय थांबणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.